स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच पहिला श्रावण सोमवार हा 17 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि याच दिवशी आलेली आहे नागपंचमी। आता नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आलेली असल्यामुळे आपल्याला नागोबाची म्हणजेच नागदेवतेची तर पूजा करायचीच आहे, पण त्याचबरोबर शिवलिंगाची म्हणजेच महादेवाचे देखील पूजन करायचे आहे। त्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांना असा प्रश्न पडला आहे की श्रावण सोमवारी केस धुवावे का नाही। आता हा प्रश्न तर प्रत्येक स्त्रीला प्रत्येक सणाच्या वेळेला पडतच असतो। तर याच व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला त्या प्रश्नाचे एक तुम्हाला पटेल असे उत्तर देणार आहे। आशा करते की तुम्हाला मी सांगितलेली जी काही माहिती आहे या व्हिडिओमध्ये ती आवडेल। तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि ही माहिती जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव देखील नक्की लिहा। श्रावण सोमवारी किंवा कोणत्याही सोमवारी महिलांनी केस धुवावे की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आता असे म्हणतात की महिलांनी केस धुण्यासाठी देखील एक विशिष्ट वार नेमलेले आहेत। आता असे का, तर स्त्रियांना दुहिता म्हटलं जातं। जी महिला असते ती दोन्ही घराचं हित पाहणारी असते, म्हणजे सासर आणि माहेर दोन्ही घराला जोडून ठेवणारी व दोन्ही घरांचं हित पाहणारी। प्रत्येक स्त्रीला वाटत असते की माझ्या माहेरची माणसे ही सुखी असावे आणि सासरची माणसे देखील सुखी राहावी। त्यामुळे प्रत्येक स्त्री ही वेगवेगळे व्रत, वैकल्य, त्यानंतर पारायणं, ग्रंथवाचन, स्तोत्रपठण, त्यानंतर मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना करणे अशा गोष्टी करत असते। तसेच शास्त्रांमध्ये व धर्मग्रंथांमध्ये देखील सांगितलेले आहे की स्त्री जे व्रत करते त्या व्रताचे फळ हे संपूर्ण परिवाराला, संपूर्ण कुटुंबाला मिळत असते। म्हणजेच स्त्रियांच्या व्रत करण्याला इतके मोठे महत्त्व आहे। त्यामुळे स्त्रियांनी छोट्या छोट्या चुका नक्कीच सणावाराच्या वेळेला टाळायला हव्यात। त्यामध्येच एक चूक म्हणजे सोमवारी केस धुणे। आता स्त्रियांनी कोणत्या वारी केस धुवावे, कोणत्या वारी केस धुवू नये, तर स्त्रियांनी सोमवार, त्यानंतर शनिवार आणि गुरुवारी, बुधवारी या 4 वारी डोक्यावरून आंघोळ करू नये, म्हणजेच केस धुवू नये। त्यानंतर आता कोणत्या वारी स्त्रियांनी केस धुणे शुभ मानले जाते किंवा त्या वारी जर केस धुतले तर आपल्या घरावर किंवा घरातील व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही किंवा मग त्या व्यक्तीवर संकट येत नाही। तर स्त्रीने सोमवारी केस धुवू नये, तसेच बुधवारी देखील केस धुवू नये आणि गुरुवारी देखील केस धुवू नये। तर जर तुम्ही समजा तुम्हाला जर धाकटा भाऊ असेल आणि जर तुम्ही बुधवारी केस धुतले तर तुमच्या धाकट्या भावावर आर्थिक कर्ज वाढू शकते, म्हणजे तो कर्जबाजारी होऊ शकतो। त्यामुळे स्त्रियांनी बुधवारी केस धुणे टाळावे। त्यानंतर सोमवारी जर स्त्रीने केस धुतले तर तिच्या घरावर आर्थिक संकटाचं जे ओझं आहे ते येऊ शकतं किंवा आर्थिक संकट ओढवू शकतं। तिच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या घर परिवारावर आर्थिक कर्ज म्हणजे कर्जबाजारीपणा हा येऊ शकतो। त्यामुळे जी कोणती स्त्री आहे जी की घराची मुख्य आहे किंवा मग सुना आहेत, सासू आहे किंवा आई आहे, त्यानंतर बहीण आहे, कोणतीही स्त्री असो तिने सोमवारी केस धुवू नये। तिने जर सोमवारी केस धुतले तर तिच्या घरावर आर्थिक संकट ओढवू शकतं, कर्जबाजारीपणा येऊ शकतो। त्यामुळे जी स्त्री असते ती मुख्य असते आपल्या घराची आणि स्त्रियांनी केलेले व्रत हे संपूर्ण कुटुंबाला फळ देणारे असते। तसेच स्त्रियांनी केलेली चूक देखील संपूर्ण कुटुंबावर भारी पडू शकते। त्यामुळे तुम्ही जमले तर रविवारीच केस धुवून घ्या आणि सोमवारी स्वच्छ स्नान वगैरे करून मग शिवलिंगाची पूजा करा, महादेवाची, नागोबाची पूजा करा। आता श्रावणी सोमवारी स्त्रियांनी केस धुवायचे नाहीत हा मुद्दा तर स्पष्ट झाला आहे, परंतु महादेवाचे पूजन कसे करायचे। आता बऱ्याचशा स्त्रिया असे आहेत की त्यांच्या घरापासून महादेवाचे मंदिर खूप दूर असते, त्यांना महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचे पूजन करणे शक्य होणार नसते, म्हणजे प्रत्येक सोमवारी जाणे शक्य होणार नाही। एखाद्या सोमवारी आपण जाऊ शकतो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी, पूजन करण्यासाठी, परंतु प्रत्येक सोमवारी तर नाही आपण जाऊ शकत बाहेर इतक्या लांब दर्शन घेण्यासाठी किंवा मग शिवलिंगाचे जे पूजन आहे, शिवमूठ आहे जी व्हायची असते प्रत्येक सोमवार ती वाहण्यासाठी। तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, घरचे घरी तुमच्याकडे महादेवाची पिंड असेल म्हणजे शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजन करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्ता उठायचे आहे। आंघोळ करत असताना त्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायचे आहे। आंघोळ झाल्याच्या नंतर देवघरातील देवांना आंघोळ घालून घ्यायची आहे।
त्यानंतर देवघराचा परिसर स्वच्छ करायचा आहे. छान सुंदर अशी रांगोळ काढायची आहे. शिवलिंग घ्यायचे आहे एका ताम्हणामध्ये, त्याच्यावर जलाभिषेक करायचा आहे, दुधाभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे महादेवाला. त्यानंतर हा अभिषेक करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला सतत म्हणत राहायचा आहे. किंवा मग जर तुम्हाला शिवस्तुती येत असेल तर ती म्हणा, किंवा अनेक जे काही महादेवांचे स्तोत्र आहेत, महादेवांची जी महारुद्राष्टकम नामावली आहे ती जर येत असेल तर ती म्हणा. काहीही येत नसेल तर फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. त्यानंतर महादेवांना व्यवस्थित छान सुंदर प्रकारे स्नान, त्यानंतर त्यांचा अभिषेक झाल्याच्यानंतर त्यांना स्वच्छ वस्त्राने पुसून एका पाटावर किंवा मग ताम्हणामध्ये शिवलिंग स्थापन करून त्यावर तुम्हाला पांढरे फूल, बेलपत्र, त्यानंतर महादेवाला प्रिय असलेले धोत्र्याचे फळ, त्यानंतर महादेवाला सोमवारी यावर म्हणजे पहिला जो सोमवार आहे श्रावण महिन्यातला, तर पहिल्या सोमवारी शिवामूठ आहे तांदळाची, तर ही शिवामूठ तुम्हाला महादेवाला वाहायची आहे. आता ही शिवामूठ वाहत असताना देखील काही नियम आहेत. तर ही शिवामूठ किती वेळा व्हायची, त्यानंतर शिवामूठ कशा प्रकारे व्हायची, शिवामूठ वाहत असताना कोणता मंत्र म्हणायचा, तर ही शिवामूठ तुम्हाला ओली करून व्हायची आहे. कोरडी शिवामूठ कधीच वाहिली जात नाही. त्यासाठी तुम्हाला तांदूळ एका प्लेटमध्ये घेऊन ओले करू शकता आणि ते तांदूळ तुम्ही आपल्या मुठीमध्ये घेऊन 3 वेळा तुम्हाला महादेवाला व्हायचे आहेत. आणि हे तांदूळ वाहत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम नमः शिवाय, किंवा मग शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, घरच्यांची सर्वांची आवडती मला कर रे देवा, किंवा मग शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा. अशा या प्रकारचे मंत्र तुम्हाला शिवामूठ अर्पण करत असताना म्हणायचे आहेत. आणि त्यानंतर ही शिवामूठ अर्पण झाल्याच्या नंतर तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे. महादेवांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच सोमवारी जर तुम्ही उपवास करणार असाल तर सोमवारी उपवासाचे काही नियम असतात. सोमवारचा उपवास जो आहे तो आळणी उपवास केला जातो. म्हणजे या उपवासाला मीठ खाल्ले जात नाही. फक्त एकच वेळा मीठ खातात, ते पण जेवण ज्यावेळेला आपण उपवास सोडतो ना त्यावेळेला. त्यामुळे फराळ हा पूर्णतः आळणी असतो. शक्यतो गोड पदार्थाचे सेवन सोमवारी केले जाते. गोड साबुदाण्याची खीर, त्यानंतर मग फळं, दूध, दही, चहा वगैरे अशा प्रकारचा फराळ सोमवारी केला जातो. सोमवारी मिठाचा वापर फराळाच्या पदार्थामध्ये केला जात नाही. परंतु काही जणांना शुगर असेल किंवा बीपीचा त्रास असेल, त्यांना जर जमतच नसेल किंवा मग डॉक्टरांनी काही सल्ले दिले असतील की तुम्ही उपवास करू नका, तर तुम्ही हा उपवास करू नका. फक्त मनोभावे, भक्तिभावे महादेवाचे पूजन केले तरीही चालू शकते. शेवटी आपली तब्येत पाहून मगच आपण देवाची पूजा अर्चनाही करायला हवी. कारण देव फक्त भक्ताची भक्ती बघत असतो. तुम्ही किती उपाशी राहिलात किंवा किती स्वतःला त्रास करून घेतलात हे पाहत नसतो. त्यामुळे श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारी तुम्हाला महादेवाला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी महादेवाचे पूजन करू शकता. शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करू शकता. महादेव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील, तुमच्या इच्छा पूर्ण करतील. आणि सोमवारी स्त्रियांनी केस धुवू नये याचे उत्तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाले असेल. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल, पटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हर हर महादेव आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा.